नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू आहे। 24 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अजनी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शताब्दी चौक परिसरात एक तरुण एमडी पावडर विक्रीसाठी ग्राहकांच्या शोधात उभा असल्याची माहिती आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वर्णनानुसार संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान आरोपीचे नाव हिमांशु शरदराव कडू वय वर्ष 21 असे निष्पन्न झाले। पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातून 2.5 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली। यासोबतच एक मोबाईल फोन असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत। एक व्यक्ती पोलीस ठाणे अजनी हद्दीत एमडी विकायला येणार आहे अशा माहितीवरून त्यांनी एक सापळा रचला आणि एनडीपीएस तरतुदीचे संपूर्णपणे पालन करण्यात आले व नमूद वर्णनाचा व्यक्ती हा शताब्दी चौकाच्या तिथे म्हणजे त्याला त्यापूर्वीच त्याला ट्रॅक करून पकडण्यात आले आणि पकडण्यात आले असता त्याची जेव्हा झडती घेण्यात आली तर त्याच्याजवळून 2.5 ग्राम त्याची पूर्ण विचारपूस केली असता त्याच्याजवळून 2.5 ग्राम एमडी मिळाली व त्याचं संपूर्ण नाव विचारले असता त्याचं संपूर्ण नाव हिमांशु शरदराव कडू वय 21 वर्ष राहणार कांचनगंगा सोसायटी हिंगणार असे आढळून आले व त्याला सदर एमडी त्याने कुठून आणलेली आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदर एमडी त्याने मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम राहणार कस्तुरी हाईट वाठोडा हद्दीत यांच्याकडून घेतलेली आहे। तर त्यातून आम्ही पुन्हा सदर बाबतीत चौकशी करून योग्य कार्यवाही केली असता नमूद मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम याच्याकडून सुद्धा 9.5 ग्राम एमडी अशी एकूण 12 ग्राम एमडी 2 मोबाईल आणि 2 मोबाईल व त्यांचे सिम जप्त करण्यात आलेले आहे। एकूण 1,64,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे।